अगदी लुसलुशीत आणि कापसासारखे मऊ, अगदी पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक आज आपण बघणार आहोत। तर आज अंगारकी चतुर्थी देखील आहे आणि ही चतुर्थी तब्बल 21 वर्षांनी श्रावण महिन्यात आलेली आहे। तर त्यानिमित्ताने आपण बाप्पांच्या आवडीचा प्रसाद म्हणून उकडीचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचन मध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज अंगारकी चतुर्थी आहे। तर ही चतुर्थी तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिन्यात आलेली आहे। तर या चतुर्थीचे महत्त्व देखील तेवढेच आहे। तर त्यानिमित्त आज आपण बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणून उकडीचे मोदक बघणार आहोत। तर आता गणपती बाप्पा देखील जवळच येत आहेत, तर त्यानिमित्ताने तुम्हाला याची मदत होईल आणि तांदळाची पिठी न आणता ती घरच्या घरी कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी येथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही बासमती किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरू शकतात। हा तांदूळ 1 ते 2 पाण्याने धुवून मी चाळणीवर निथळायला ठेवलेला आहे। नंतर फॅन खाली 1 ते 2 तास मी वाळवून घेतलेला आहे आणि घरघंटीमधून एकदम बारीक पिठी त्याची तयार करून आणलेली आहे। तर तयार आहे आपला असा उकडीच्या मोदकासाठी तांदळाची पिठी। तर तुम्ही सुद्धा विकत न आणता ही घरच्या घरी पिठी तयार करू शकतात। उकडीचे मोदकाचे सारण बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। अर्धी वाटी हा गूळ बारीक करून घेतलेला आहे। हे बघा, वेलची पूड घेतलेली आहे पाव चमचा जायफळची पूड बारीक करून घेतलेली आहे आणि येथे 1 चमचा खसखस घेतलेली आहे। खसखस ही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसली तर नाही टाकली तरी चालेल। आपण गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि आपली जी खसखस आहे ती आपण थोडी भाजून घेणार आहोत। फक्त लो गॅसवर आपण थोडीशी 2 मिनिटे अशी परतून घेणार आहोत। कढई तापली आहे आणि आपली खसखस देखील लगेच भाजली गेलेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। पुन्हा गॅसवर कढई ठेवली आणि त्यात आपण 1 चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत। तूप गरम झाले की त्यात आपण जे खोबरे घेतलेले आहे किसून ते आपण त्यात घालणार आहोत। गॅसची फ्लेम ही लोच असू द्यायची आहे आणि आपले खोबरे हे छानपैकी असे थोडेसे भाजून घ्यायचे आहे। आता आपण यात हा जो गूळ घेतलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचा किस साठी आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा बारीक करून घेतलेला आहे। आता आपण हा गूळ यात घालून घेणार आहोत आणि थोडासा 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे, त्यात मिक्स करायचा आहे। आता गूळ मिक्स करत असताना आपल्याला जास्त वेळ हे गॅसवर ठेवायचे नाही, नाहीतर त्याचा पाक व्हायला सुरुवात होईल आणि आपले मिश्रण जे सारण आहे ते कडक होईल। म्हणून आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटे पूर्ण परतून घ्यायचे आहे व्यवस्थित। गॅसची फ्लेम ही लोच असू द्यायची आहे, मीडियम सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर आपला गूळ आहे तो कडक होत जाईल। म्हणजे आपले सारण हे छानपैकी रसरशीत असे राहील। यामुळे ओलसर आणि रसरशीत असे खायलाही ते छान वाटेल। येथे आपला गूळ देखील छानपैकी असा मिक्स झालेला आहे। आता आपण यात ही जी वेलची पूड आहे ती टाकून घेणार आहोत, तसेच जे जायफळ आहे ते देखील टाकून घेणार आहोत आणि आता वरून आपण जी खसखस भाजून घेतली होती ती देखील टाकून घेणार आहोत।
आणि गॅसची फ्लेम ही लो होती. आता आपण बंद केला गॅस आणि आपले सारण येथे तयार झालेले आहे. आता आपण येथे हे सारण बनवून घेतलेले आहे आणि इथे आपण आता उकडीच्या मोदकासाठी उकड काढून घेणार आहोत. तर गॅसवर कढई ठेवली आणि गॅस चालू केला. हे बघा, आता आपण येथे 1 वाटी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर ही पिठी मी कशी बनवलेली आहे हे तुम्हाला दाखवलेलेच आहे. ही पिठी घेतलेली आहे, त्यासाठी आपण येथे 1 वाटी इतके पाणी घेणार आहोत. हे पाण्याचे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे बघा, 1 वाटी इतके आपण हे पाणी मोजून घेतले. आता आपल्या पाण्याला ही उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यात आपण थोडेसे अर्धा चमचा तूप घालणार आहोत आणि चवीनुसार थोडेसे आपण त्यात मीठ घालणार आहोत. तर मीठ हे नेहमी मी हातानेच घालते, तुम्हाला देखील माहित आहे, कारण आपल्या हाताची चव ही त्यात उतरते असे म्हणतात, म्हणून मी हे नेहमी हातानेच टाकते. तर आपण हे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे हे पीठ घेतलेले आहे तांदळाचे ते त्यात आपण घालून घेणार आहोत. येथे आपली उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण हे जे पीठ आहे ते आपण त्यात घालून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आता ही लो करायची आहे आपल्याला आणि हे आपल्याला थोडे मिक्स करून घ्यायचे आहे. तुमचा जर जुना तांदूळ असेल तर तुम्ही पाणी थोडेसे 1-2 चमचा थोडे एक्स्ट्रा घालायचे आहे, कारण जुन्या तांदळाला थोडे पाणी जास्त लागते. आणि नवीन तांदूळ असेल तर त्याला जेवढे मी प्रमाण सांगितलेले आहे त्याप्रमाणेच तुम्ही टाकायचे आहे. आपण हे मिक्स झाल्यानंतर थोडेसे 5 मिनिटे यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि याला आपण 5 मिनिटे वाफ काढून घेणार आहोत. आता इथे आपली 5 मिनिटे झालेली आहेत आणि आपली वाफ देखील झालेली आहे. हे बघा, आणि आता आपण हे सारण गॅस बंद करणार आहोत आणि हे सारण आता आपण या ताटात काढून घेणार आहोत. येथे आपण ही पूर्ण उकड काढून घेतलेली आहे आणि थोडीशी आपल्याला ही 2 मिनिटे थंड करून घ्यायची आहे, कारण पीठ मळताना आपल्या हाताला थोडे चटके बसतील, म्हणून आपण ही 2 मिनिटे थंड करून घेणार आहोत. जर तुम्हाला गरम मळता आली तरी तुम्ही मळू शकता. थोडासा आपण येथे कोमट पाण्याचा हात लावणार आहोत आणि ही जी आपली उकड आहे ती एकसारखी अशी आपल्याला मळून घ्यायची आहे छान. आणि हे आता आपण थोडे झाकून ठेवणार आहोत आणि मग याचे मोदक बनवून घेणार आहोत. येथे आपण 2 मिनिटे हे मोदकाची उकड होती ती झाकून ठेवलेली होती. आता आपले 2 मिनिटे झालेली आहेत आणि त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत. आपण हे सर्व मोदक या साच्याने बनवून घेणार आहोत. हे बघा, येथे मी एक साचा घेतलेला आहे आणि त्याला मी थोडेसे तूप लावून घेतलेले आहे, म्हणजेच आपले जे पीठ आहे ते साच्याला चिटकणार नाही. आता आपण हे पीठ यात घालून घेणार आहोत आणि तोंड बंद करून घेणार आहोत साच्याचे. आपल्या हाताला पीठ चिटकते म्हणून आपण थोडेसे बोटाला तूप लावून घेणार आहोत. तूप लावल्यानंतर आपण हे पीठ सर्व बाजूने असे पसरवून घ्यायचे आहे आणि आता आपण यात हे जे सारण बनवलेले आहे ते आपण आता यात घालून घेणार आहोत. हे बघा, यात आपण हे सारण टाकून घेतलेले आहे. जेवढे बसेल तेवढे आपण त्यात टाकून घेणार आहोत.
आणि आता आपण हे जे पीठ आहे त्याने आपण हे पॅक करून घेणार आहोत। अगदी सुरेख असा आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने हे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत अर्धा ग्लास मी पाणी टाकलेले आहे। येथे आपण हे छानपैकी असे मोदक बनवून घेतलेले आहेत, हे बघा। आणि आपण आता हे वाफवून घेणार आहोत। यासाठी मी येथे चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर केळीचे पान ठेवलेले आहे आणि मोदकावर आपण थोडेसे एक एक केशर ची काडी टाकून घेतलेली आहे, ठेवून घेतलेली आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता। हे मोदक आहे ते आपण यात ठेवून घेणार आहोत। आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि हे 10 मिनिटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आता इथे आपली 10 मिनिटे झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। बघा, अगदी छान असे आपले हे मोदक वाफवून झालेले आहेत। बघा किती छान असे हे मोदक दिसत आहेत आणि आपण जे केसर घातलेले होते त्याचा देखील हे बघा रंग लागलेला आहे मोदकाला। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे मोदक आता आपण काढून घेऊयात। हे बघा, खाली सुद्धा काहीही चिटकलेले नसताना आपला हा छानपैकी असा मोदक निघालेला आहे। अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक काढून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, येथे आपले छानपैकी असे मोदक तयार झालेले आहेत। आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।